भागातील अनेक रस्ते आणि विकास कामं आपल्या माध्यमातून सुरू आहेत आणि कशा पद्धतीने बघता येते? आज या ठिकाणी पाटकुल येथे बैठकीपासून जालंधर गावडे वस्ती या रस्त्याचं खडीकरणाचं 15 लाख रुपयाचं उद्घाटन करून या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्राचे ओबीसीचे प्रमुख रमेशजी बारसकर तसेच या ठिकाणचे ननवरे वगैरे सर्व आमचे चांगदेव नाना गावडे सर्व शेतकऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी नारळ फोडून या ठिकाणी कामाला सुरुवात केली। या ठिकाणी मी 4 वर्षापूर्वी हाच रस्ता मुरमीकरण करून साईडची झाडं झुडपं काढून 4 वर्षापूर्वी या ठिकाणी मी हा रस्ता मुरमीकरण केला, परंतु शेतकऱ्याच्या अतिशय अडचणी असल्याकारणानं हा कॅनल भागातला रस्ता असल्याकारणानं वारंवार त्या रस्त्याला चिखल वगैरे शेतकऱ्यांना अतिशय अडचणी येत होत्या आणि गावातील अर्धा भाग खरं तर ह्या रस्त्यावरनं कायमस्वरूपी रहदार करतो, त्यामुळे हा रस्ता अतिशय गरजेचा होता। गेल्या 1 वर्षापासून मी पाठपुरावा करत होतो। गेलेल्या नियोजन बैठकीमध्ये ह्या रस्त्याला मला 15 लाख रुपये मंजूर झाले आणि त्याची सगळी प्रोसिजर गेल्या 8 दिवसाखाली झाली आणि आज आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी ठरवलं की आज ह्या रस्त्याचं उद्घाटन करायचं। मला खरं तर या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की पाटकुलमधला हाच रस्ता नाही तर अनेक रस्ते आपल्याला राहिलेले उर्वरित रस्ते करायचे। आपण आता चालूला या 1 वर्षाखाली सातपुते वस्तीचा रस्ता या ठिकाणी खडीकरण केलेला आहे, बाळूमामाच्या तिकडला रस्ता केलेला आहे। आम्ही आता गेल्या 8-10 दिवसाखाली आडेगावकर वस्ती सातपुते वस्ती तिथला एक रस्ता केलेला आहे, खाली आमच्या नामदेव वस्तीचा रस्ता केलेला आहे। अनेक रस्ते आहेत असे की मी या ठिकाणी गेल्या 3 वर्षापासून सातत्याने या ठिकाणी काम करतो। मी कुठली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांचं काम करत नाही, कारण का तर काम करणं एक पद आपल्याकडे आहे जिल्हा नियोजन समिती सदस्याचं किंवा जिल्हा प्रमुख आहे सत्तेच्या पक्षाचं, तर ह्या ठिकाणी हे पद हे सर्वसामान्य जनतेसाठी आहे, सर्वसामान्य जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी आहे आणि माझ्या पदाचा वापर जर माझ्या शेतकऱ्यासाठी नाही झाला तर त्या पदाला काय काडी लावायचे आहे का असा प्रश्न ह्या ठिकाणी मला वारंवार पडतो। त्यासाठी ह्या पदाचा पुरेपूर उपयोग ह्या माझ्या पंचकृषीतील पाटकुल पंचकृषी असेल पेनोर पंचकृषी असेल या गावांसाठी झाला पाहिजे, ह्यासाठी मी सातत्यानं प्रामाणिकपणे या ठिकाणी मी प्रयत्न करत असतो। अजून किती रस्ते प्रस्तावित आहेत? टोटल निवडणुकीपूर्वी किती रस्ते होतील टोटल? आता या ठिकाणी आमदार फंडातून जवळजवळ 5 ते 6 रस्त्याच्या वर्क ऑर्डर आज मला मिळतील। या ठिकाणी येणाऱ्या 15 दिवसामध्येच या ठिकाणी दिलीप क्षीरसागर ते सर्जेराव जाधव वस्ती, आनंद बापू वशेकर वस्ती, परत निलेश घोडके वस्ती, पाटकुल ते शिव ते टाकळी शिव असे रस्ते ह्या ठिकाणी येणाऱ्या 8 दिवसामध्ये या ठिकाणी त्याची वर्क ऑर्डर आम्हाला आज मिळेल आणि येणाऱ्या 8 दिवसामध्ये ते रस्ते चालू होतील। मला एकच या ठिकाणी सांगायचं आहे, पेनोरमध्ये जवळपास 24 कोटी रुपयाचा निधी एकनाथ शिंदे साहेब असतील, भरतशेठ गोगावले असतील, प्रताप सरनाईक साहेब असतील यांच्या माध्यमातून पेनोरमध्ये आणून एक ग्रामपंचायत सदस्य काय करतो हे जिल्ह्यामध्ये दावून देण्याचं काम पेनोरमधून आपण सुरुवात केलं। गेल्या 4 वर्षापासून आम्ही सातत्यानं पेनोरमध्ये काम करतो आणि पेनोरचाच एक डोळ्यासमोर ठेवून पेनोरचा होतो तर पाटकुलचा का होत नाही, पाटकुलचा होतो तर टाकळीचा का होत नाही, अंकुलीचा का होत नाही, औंढीचा का होत नाही हे दावून देण्यासाठी या ठिकाणी मी जिल्हा परिषदला मी तयारी करतोय। सर्व शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या जीवावर या ठिकाणी मला एक 100% खात्री आहे की सर्वसामान्य जनता माझ्याबरोबर आहे, कारण का एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून, एक हिरी फोडणारा पोरगा म्हणून, एक शेतकरी कुटुंबातले असतील, इतर सर्वजण असतील हे माझ्या पाठीमागे 100% उभा राहतील आणि येणाऱ्या काळामध्ये पाटकुलमध्ये एकही रस्ता कुठला खडीकरण झाल्याशिवाय, डांबरीकरण झाल्याशिवाय, कॉन्क्रीटकरण झाल्याशिवाय येणाऱ्या काळामध्ये 100% राहणार नाही असं मी आश्वासन देतो। मी काय 4 पाट्या मुरुम टाकायसाठी या ठिकाणी कुठल्याच रस्त्याला गेलो नाही। मला बरेचसे शेतकरी या ठिकाणी फोन करतात की बाबा इकडे एक 10 खेपा टाकल्या पाहिजे, 4 खेपा टाकल्या पाहिजे। त्या ठिकाणी मी त्या शेतकऱ्यांना सांगतो की खडीकरण काय करायचं सांगा, कॉन्क्रीटीकरण काय करायचं सांगा। आपण शासनाच्या निधीमधून, आपण शासनाचा एक जिल्हा नियोजन समिती सदस्य आहे, त्याच्या माध्यमातून आपल्या शासनाला निधी मिळते। गेल्या 40 वर्षापासून जे आता रमेश बारसकर यांनी सांगितलं की गेल्या 40 वर्षापासून या ठिकाणी त्यांची सत्ता आहे, आमदार त्यांचा होता, जिल्हा परिषद सदस्य त्यांचा, पंचायत समिती सदस्य त्यांचा, सभापती त्यांचं, हे सगळं असताना ह्या ठिकाणी पाटकुलकरांनी मला सांगावा की बाबा आपल्या ह्या ठिकाणचा एक रस्ता शेतातील केलेला आहे म्हणून दावून द्यावा। मग आज 40 वर्ष सत्ता असताना देखील आज पण मुरुम टाकण्याची पाळी माझ्या शेतकऱ्यासाठी कशा पायी येते? तुमच्याकडे सत्ता होती ना त्यावेळेसच तुम्ही हे रस्ते करायला पाहिजे होतं। आज आरक्षण ओपन झाल्यानंतर जर तुम्ही कुठं तर मुरुम टाकून आमच्या शेतकऱ्याची दिशाभूल करत असाल तर ही शेतकरी 100% सुज्ञ शेतकरी आहे आणि आमच्या झडपी गटामध्ये सगळ्यात जास्त सुज्ञ कुठला असेल तर पाटकुल असेल। सुशिक्षित वर्ग जास्त आहे, ते विचार 100% ह्या गोष्टीला करतील। पाटकुल हे अतिशय वेगळं टर्निंग पॉईंट देणारं गाव आहे आणि ती दिल्याशिवाय 100%
मला खात्री आहे पाटकुले हे 100% मताच्या रूपानं मला आशीर्वाद 100% देणार.